श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण मी माझ्या गार्डनमधली फळं झाडं जी आहेत ना त्याची टूर देणार आहे. तर हे झाड आहे जांभळाचं. ह्याला खूप असे सारे जांभळं आलेले आहेत, एकदम काळे काळे असे पिकलेत. आणि आमच्या वस्तीवरचे आमचे पाहुणे रावळे सगळे यांना खाऊन कंटाळलेत आता. आणि त्याच्यामुळं आणि जास्त वरती असल्यामुळं आता ते वरचे पाडता पण येत नाही आहे, पण तरी आम्ही पाडतो कसं तरी. आणि हे आंबे आहेत. आता एक केशर जातीचा आंबा आहे हा. ह्याला बघा 3 वर्ष पण कंप्लीट नाही आहे अजून झाडांना, तरी पिकलेला पाडाचा आंबा आहे हा. आता ह्याला मी उतरवणार आहे, म्हणजे तोडून ठेवणार आहे पिकायला सगळे आंबे आता हे, कारण सगळ्याच झाडांना आता पाड लागला आहे व्यवस्थित. आणि हे पण केशर जातीचंच आंब्याचं झाड, म्हणजे भरपूर अशा आंब्याची झाडं केशरच आहेत. आणि थोडेफार हापूस आणि काय म्हणतात त्याला, ते पायरी वगैरे असतात ना त्याचे पण आहेत. तर ह्यांना म्हणजे सगळ्या झाडांना 3 वर्ष पण अजून पूर्ण नाही झालेले, तरी खूप छान रिस्पॉन्स आहे त्यांचा झाडांच्या बाबतीत. कारण आपले तेवढं वातावरण तेवढं नाही आहे, कारण दूषित वातावरण भरपूर आहे आमच्या इथं. हे पायरी आंब्याचं झाड होतं. आणि बघा इथं भरपूर अशा आंबे आलेले आहेत झाडांना. इथं बोर पण, इथं गवार लावली आहे आम्ही घरी खाण्यासाठी. तर एवढी छान गवार आली आहे, फवारण्या वगैरे काहीच नाही आहे त्याला, तरी पण एवढी छान आली आहे ना. तसं आपण जर पूर्ण रान एखादं वावर लावलं ना तर त्याला एवढी रोगराई येते की औषध मारून मारूनच माणूस बेजार होते. तर पपई पण पिकलेली सापडली बघा शेतामध्ये, आलं ना असं थोडंसं गार्डनमध्ये वगैरे. तर एवढं छान सगळं शेवग्याच्या शेंगा वगैरे घेतल्या भाजीला. आणि भरपूर अशा आंबे अजून आहेत तोडायचे बाकी राहिलेले. आधी पण तोडले होते आम्ही, पण आता व्यवस्थित सगळ्यांनाच पाड लागला आहे. आणि इथं बघा पाडाचा आंबा पण मला भेटला आहे. आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या, पपई घेतली. एकदा थोडंसं जर आपण लावलेल्या झाडांमध्ये आपलं जर फिरलो ना आपण, तर आपल्याला कधीच असं वाटत नाही की आपला घरका रिकामा गेला आहे म्हणून. लगेच काही ना काही भेटतं आपल्याला घरी, रिकाम्या हाती आपण कधीच जात नाही. आणि बघा लगेच मला इथं पाडाचा आंबासुद्धा सापडला. आणि म्हणजे मला असं पहिल्यांदाच मी असं झाडांमध्ये आले आणि मला असं पाडाचा आंबा सापडला आहे. कैऱ्या भरपूर वेळा सापडल्या, पण आंबा फर्स्ट टाईम सापडला आहे. माझं बाळ पण होतं सोबत. मग मस्त बघा आम्ही त्याच आंब्याच्या झाडाखाली बसून असा आंबा एन्जॉय केला. आणि घरी पिकून खा, विकत आणून खा, त्याचा आनंदापेक्षा हे त्याच आंब्याच्या झाडाखाली बसून खाण्यामध्ये जी मजा आहे ना, ती मजा कशातच नाही आहे. आणि हा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर एक झाड तर तुम्हाला लावावंच लागेल. 1-2 वर्षांतर आंबे तर नक्कीच येतील. आणि असे पाडाचे आंबेही तुम्हाला खायचं योग लवकरच येईल. आणि हे पेरूचं झाड बघा, मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक फरक दाखवते. नीट लक्ष देऊन बघा. जिथं जिथं मी कटिंग केलेली नाही याला, जिथं कट केला शेंडा, तिथं एवढे पेरू लागलेत ना की अनलिमिटेड पेरू लागलेत. कुठं 5-5, 6-6 लागलेत, कुठं 8-9 लागलेत, असे प्रत्येक गुच्छ लागलेत नुसते असे पेरूंचे. आणि जिथं शेंडा कट नाही केलेला तिथं एकही पेरू नाही लागलेला, एकही म्हणजे ना, मी जेवढं खोडामध्ये छाटलेत ना पेरूचे झाड फांद्या, तेवढ्याला इतके पेरू आलेत. म्हणजे एवढा छाटणीचा याचा फायदा आहे. म्हणजे आपण नुसतं म्हणतो की झाडं छाटायला नाही पाहिजे, मलाही असं वाटायचं की झाड छाटायला नाही पाहिजे, पण मी रिझल्ट माझ्या डोळ्याने पाहिला आहे की छाटल्यानंतर एवढा फरक जाणवतो. आणि तोच पेरू वरती आहे, म्हणजे वरचे शेंडे न छाटलेले, त्याला वरती पेरूच नाही लागलेले. असे 1-2 पहिले सुरुवातीला लागलेत ना तेच मोठे मोठे झालेत. आणि बिलकुल पेरू नाही आहेत वरती शेंड्याला, पण खाली जे शेंडे छाटलेत त्याला खूप पेरू लागले. त्याच्यामुळं कोणाला जर वाटत असेल ना झाड छाटू का नको छाटू, तर छाटणी जरूर करा. आणि इथंच बघा लगेच पपईचं झाड आहे. ह्याला एवढ्या पपया आल्यात ना, एवढ्या की मोजल्या तर 100-200 नक्कीच भरतील, एवढ्या पपई आल्या त्याला. आणि पूर्ण गोल साईडने आलेत शेंड्या, म्हणजे खालनं बुडापासून जी सुरुवात झाली ना त्याला, तर एकदम शेंड्यापर्यंत आणखी फुलं कळ्यान सगळं तेच आहेत. आणि सीताफळीला बघा आमच्या काय झालं काय माहिती,
एवढे सीताफळ लागले होते, एवढे भरपूर लागले होते, अख्खे काळे पडून पडून गळून गेले. पण आम्हाला काही समजलं नाही त्याचं, की त्याच्यावर कोणती फवारणी घ्यायला पाहिजे होती, काय हे आम्हाला काहीच आयडिया नसल्यामुळं ते गळून गेले सगळे. इथं डाळिंब लावले, इथं ड्रॅगन फ्रूट लावले. आशा आहे की कदाचित ह्या वर्षी त्याला ड्रॅगन फ्रूट यायला पाहिजेत, पण काय माहिती आता बघू. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं, बरं नाही आलं, नंतर येईलच कधी ना कधी. इथं फणसाचं झाड आहे, याला पण 2 वर्ष होऊन गेलेत, पण ह्याला तेवढी काय ग्रोथ नव्हती. आत्ता याने कुठं ग्रोथ पकडली आहे, मग येतील तेव्हा येतील. आता हे पण कलमीच आहे, ह्याच्या खाली छान पुदिना लावला आहे, मस्त पुदिना आला आहे तो सुद्धा. आणि हा जो नारळ आहे छोटा, हा आमच्या शॉपवर तो देवाच्या समोर जो ठेवतो ना, तो उगलेला आहे. तर असं आहे काहीसं आमचं गार्डन. हे जांभळीचं झाड खूप मोठं आहे. आणि नारळ बघा तुम्ही किती नारळ आलेत, आणि हे नारळ सगळे पिकलेत खालच्या साईडचे, आणि ते गळून आमच्या शेडवरच, जे पार्किंगचं शेड आहे ना त्या शेडवर पडतात. आणि पत्रा खराब होण्याची शक्यता झाली. ते नारळ एवढे पडतात वरनं त्या पत्र्यावरती की आणि हाताने पाडण्याजोगे पण नाही येते, की काठीने हलवून इळा वगैरे बांधून पाडलं तर होईल. मग चारही बाजूनी त्याला एवढे नारळ आलेत ना की प्रमाणाच्या बाहेर. कोकणात असे नारळ येतात, पण आपल्या इथं काय कोकणासारखं वातावरण नाही आहे, तरी पण एवढे छान नारळ आलेत त्याला. म्हणजे झाडच खूप छान आहे, ते कलमीच आहे हे पण खूप वाढले ते. आणि हे भरपूर म्हणजे 10-12 वर्ष जुनं आहे. आणि हे आपलं बेलपत्र आहे 3 पानाचं, तर हे पण छान आहे. खूप वेळा कट केलं ह्याला, पण ते खूप वेळा आलं, आता म्हटलं कट नाही करायचं फायनल ते. आणि बघा खूप छान आले, त्याला सुद्धा हिरवीगार अशी कीड नाही, काही नाही, एकदम छान पानं आलेत. आणि जे कांद्याला बाजार नाही म्हणून आम्ही जे कांदे ठेवले होते ना, ते बघा स्वस्तात मस्त अशी जाळी आणली, आणि ही जाळीला असं गोल राऊंड करून त्याच्यामध्ये आम्ही हे कांदे भरून ठेवलेत सगळे. आणि वरनं पावसाचं वातावरण होतं आहे, त्याच्यामुळे असं कागदांनी त्याला झाकून ठेवले. म्हणजे ते पार्किंगमध्ये वरती शेड आहे त्याला मस्त. पाऊस वरनं तर नाही लागणार, पण हिकडनं शितळ्या वगैरे लागते ना आजूबाजूने, म्हणून त्याला तसं छान पॅक करून ठेवलं.